वाटलं ना. वाईट वाटलं की बरं म्हणलं विचार केला. परत तिथनं रातचं आलो आम्ही निघून. पण ह्याच्या मनात तिथनं यायच्या त्याला तिथनं त्याच्या आईबापापाशी जाता येत नव्हतं. कोडं होतं ना. गड्याला कसं फसवायचं? चुटकी वाजवली चुटकी. जादूची छडी आहे ना त्यांच्याजवळ. ती छडी फिरवलं भुललं ही दळभद्री डोकं काय सांगून फायदा नाही. परत तिथनं आलाव की आंबेजोगाईपाशी होता आम्ही. तिथं त्याची मावशी राहते आंबेजोगाई. माहिती नाही आपण गेला नाही त्यांचा पत्ता नाही आपल्याजवळ जायचं आपल्याला फोन नाही काय नाही त्याच्यामुळे जात नव्हतं आपल्याला ठिकाण माहीत नाही. आली मग दवाखान्याला नाहीच होतं. दवाखान्याला पाठविलं मालकीनी संग तिथल्या. काम ते अगोदर सेटिंग लावून परत आम्ही आलो ना मारायचं त्याच्यामुळे निघून आलो. त्या बाईला त्याचं थोडं काम होतं गुळी आणाय गेलती म्हणते. गोळी आणूस तर गेली रातचं निघून तिथनं गेली की त्यांना गोळी आणाय मेडिकलवर थोडा टाइम झाला असेल. गेले नाही म्हणून मोबाईल पण नव्हता आमच्याजवळ. मग तिथं मोठ्या बारक्या भावाला लावली फोन. ती असं नाही म्हणून ती गेलं तिथं हुडकीलं. मी गेलतो जरा भाई कामावरच होतो. आलो मी संध्याकाळच्याला असं असं परत सांगितलं ना गेली तुझी बायको म्हणून. गेली म्हणल्यावर अगोदर मला वाटलं त्या माणसानं धरून नेली. रातभर हुडकीलं त्याला बस स्टँडमध्ये इकडे तिकडे फिरायचो. दिसली नाही कुठं. मला जास्त काळजी पुरी होत्या ना 2 पुरी. ती थोडं त्याचं देवानं एक कनेक्शन कमी दिलेलं आहे त्याला. त्याच्यामुळं चक्कर फिकर आले असेल कुठे गेले असेल दवाखाना मोठ्या सिव्हिलमध्ये इकडं तिकडं लई लई अपाट फिरलो. सासऱ्याला फोन लावलं त्यांनी पहिलं फोन उचलला नाही. दुसऱ्यांदा फोन उचलला काय हार सारखं सारखं का फोन लावतो जी म्हणले की लगी ओळखीलं की ही त्यांच्याजवळ गेले. तिथं गेल्या एवढे फोन लावतो ना मी एवढे तुम्ही सांगूच नका. त्यांच्या पोरीजवळ न देऊ द्या. माझी थोरली पोरगी असं बोलते थोडं 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 बोलते. आणि त्या पोरगीचं थोडं जरा लक्षात आला का ती बोलत होती ती जरा असं पाणी येतं डोळ्यात. वाईट वाटतं आपल्याजवळ नाही म्हणून. कितीक दिवस राहतील येतील की लय जड पडणार त्यांना. लय खालीवरी जरी केली ना तरी त्यांना आपलं त्यांचं लय लय कुटाणा करणार. लय किती त्यांनी केलीत ना त्यांच्यापेक्षा दुप्पट माझ्याजवळ पाठवून सगळं. ती पोरगी माझ्याजवळ असून केस चालू होती मागं ही माहिती नाही ना. मला वाटलं मिटवली असतील. ती केस चालू आहे ती आता कळालंय केस ती चालू आहे कोर्टात तारीख. पण आपल्याला जाणवत ना आपली परिस्थिती नाही ना जायची. गोड बोलून मारल्यावर इथनं पुढची कहाणी उद्याच्या भागमध्ये जायचं सांगतो.